गाव पाटील नाडन। आता खेळीसंबंधी जी काय माहिती असेल, सिग्मा उत्सवानिमित्त जी काय माहिती आहे ती पारंपरिक आहे, पूर्ण इतिहासकालीन आहे। जे आजोबा पंजोबा आमचे पिढीजात जे वंशज होते त्यांनी ही परंपरा चालू ठेवली आणि ती आम्हाला जोपासणं कर्तव्य आहे आमचं, कारण ती आम्ही आता जोपासतोय। नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड वीरवाडी म्हणजे जे कालवांचं गाव म्हणून ओळखलं जातं, माहेरगाव, या ठिकाणी आलो आणि आज ह्या ठिकाणी 150 वर्षापूर्वीचं परंपरा असलेले नाडन गावचं कापडखेळे म्हणजे महादेश्वर मंदिराचे देवखेळे आलेले आहेत आणि आता ते कोयंडे यांच्या मांडावर जाणार आहेत आणि सार्वजनिक विकास कोयंडे आणि पावणे यांच्या मांडावर आज खेळ खेळला जाणार आहे, कापडखेळ। आणि हा व्हिडिओ कसा होईल तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा। जाऊया थेट मांडावर आणि कशाप्रकारे कापडखेळ खेळले जातात आणि त्यांची परंपरा काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो, नाडन गावचे कापडखेळ आता कोयंडे यांच्या मांडावर म्हणजे वीरवाडीच्या मांडावर म्हणजे कोयंडेकरांतल्या मांडावर येणार आहे आणि आता बाहेर पडलेले आहेत, तुम्हाला बघू शकता इकडे येत आहेत। आणि तर मित्रांनो, आता महादेश्वर नाडन या ठिकाणचे कापडखेळ आणि त्याबरोबर निशाण हे आता एकत्ररित्या येत आहे आणि वीरवाडी ठिकाणी कोयंड्यांच्या मांडावर तुमचं आता थोड्याच वेळात आगमन होईल। कशा प्रकारे येणार आहेत ते तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत, त्याबरोबर ते कापडखेळ कशा प्रकारे खेळतात आणि त्यांची परंपरा काय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती भेटेल, त्यावर आपण जाणून घेऊ काय प्रकार आहे त्यांचा। तर मित्रांनो, वीरवाडीमध्ये आगमन झालेलं आहे नाडनगावच्या कापडखेळ आणि देवनिशांचं। तर काही क्षणातच मित्रांनो मांडावर जातील। मित्रांनो, स्वीट फॅमिली म्हणजे साहिल कोयंडे आणि त्यांची फॅमिली आता आपल्या समोर येणार आहे आणि त्यांची काही माहिती म्हणजे जर्नी कशी स्टार्ट झाली ती आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मला पाहायला भेटेल। कापडखेळच्या मध्येच आपण घेतो कारण त्यांच्याच मांडावर नाडनगावचा कापडखेळ आलेला बघूया। तर स्वीट फॅमिलीची पूर्ण फॅमिली आली आहे। थोडी नाराज दिसते। जाऊया डोंबिवलीच्या बाजारात जाऊया आपण। होय होय होय, लवकरच पापलेट भेटू दे, याच मी बोलतोय। साहिल, तुझी जर्नी कशी झाली स्टार्ट? जर्नी माझी टिकटॉक पासून सुरू झाली। म्हणजे टिकटॉक आम्ही होतो आणि नंतर टिकटॉक बंद पडला, म्हणजे वसाट पडले त्या टिकटॉकवर आणि त्याच्यानंतर आम्ही यूट्यूब काढलं आणि नंतर मग वर्षभर आम्ही चालू होता, आमचा जर्नी चालू होती। छोटे मोठे व्हिडिओ बनवत होतो आम्ही, काही यश नव्हता, पण आपल्या मालवणी भाषेनं आमका तारलं, मालवणी भाषा चालू केलं आणि ह्या सर्व यश सर्व मालवणी भाषेत आणि माझ्या आईचं
आहे ना हे आहे आहे घरात कालवा करतो मला वाटतं फॅनचा आवाज येतो आहे ना नाही वरती येतो. म्हणजे हा सर्व यश जर हा तर आपल्या मालवणी भाषा आणि माझ्या आईचं यश बाकी काय तर बोललंय ना तर मग हीच गोष्ट बोलताय. पण तुमच्या आईचं म्हणताय ना. बरोबर ना. मातृ म्हणजे आई आणि भाषा जी आहे ती आईची. हे नाही हे आहे आणि ते कॉमेडीचा हा जो लय माझं म्हणतोस ना तू लय भारी आहे ते हिच्याकडनं. कारण काय म्हणी म्हण किंवा मालवणी भाषा म्हण त्या सर्व हिच्याकडनं शिकलेली आहे. मातृभाषा माझी मातृ. साहिल 1.5 लाखाचा फोन केला तर आईची रिॲक्शन काय होते? आई सांगलंच नाही तू आता सांग. बाकी काय म्हणतोस मजेत? आता किती दिवस आहे? आता आम्ही 8 दिवस आहोत. 8 दिवस एक दिवस म्हणजे बुधवारी आम्ही इलो. बुधवार आमचं फुकट गेलेलो. भावरा आमचा मिळून नाही आणि या पोरीन ताप घेतल्या. भावरा मिळाला नाही म्हणून तर आता शुक्रवारा आणि वाटतं रविवारपर्यंत म्हणजे 2 वारा हाऊस काय खाऊ आमचा घालता आता कालवा आणि खाडी येत. नाही आता मी काय सांगतोय की आतापर्यंत जसं आला तर तसंच पुढे चालू दे. आईची माया आणि देवाचा आशीर्वाद असंच तुझ्या पाठीशी राहू दे. आणि आत्तापर्यंत म्हणजे जे काही भेटला 2चे 4 झाले ते 4चे 8 लवकर होऊ दे एवढाच सांगणार बाबा. आणि तुम्ही इलास आणि आमचा एवढा सर्व प्रोग्राम तुम्ही कव्हरेज केला. आमच्या आईचे इंटरव्ह्यू घेतलास आणि आई आमच्या बोलतात केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. तुमच्या दोन्ही चॅनलचे म्हणजे देवाचा गड देवगड आणि कोकणासाठी काय पण आणि आईसाठी काय पण. धन्यवाद. जय महाराष्ट्र. गाणं बंद करा. गाणं बंद करा. टेप बंद करा.
फोटो काढते कॅमेरा काढते फोटोसाठी पाय नाही पडलो वा. हॅलो, प्रथमतः माझं नाव मधुकर हरजी मिराशी, गाव पाटील नाडण. आता खेळेसंबंधी जी काय माहिती असेल, सिग्मा उत्सवानिमित्त जी काय माहिती आहे ती पारंपरिक आहे, पूर्ण इतिहासकालीन आहे. जे आजोबा पंजोबा आमचे पिढीजात जे वंशज होते त्यांनी ही परंपरा चालू ठेवली आणि ती आम्हाला जोपासणं कर्तव्य आहे आमचं, कारण ती आम्ही आता जोपासतोय. ही किती वर्ष आली? किती वर्ष परंपरा आहे चालू? जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा पूर्णपणे, आणि तोच जोपासला जातोय आमच्याकडनं. आणि काय विषय आपला जो कापड खेळ आपण बोलतो ना, हां मग कापड खेळ हे नाव किंवा म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल? आमचा हा सिग्मा उत्सव हा 5 मानकरी, 12-5 आणि बाळगोपाळ संपूर्ण नारायणगावची रईत याची खेळामध्ये सहभागी असते. हां, आणि हे कापड खेळे म्हटलं तर कापड खेळे हे देवीचा अवतार आहे. आमची नारायणगावची देवी पावणाई, हां, तिचा हा पेराव आहे आणि तो पेराव घेऊन आम्ही दारोदारी देवनिशाण नेतो आणि त्याची यथासांग सगळी सेवा चाकरी करतात गाववाले. काही मुंबईवाले पण येतात, प्रत्येक ठिकाणी मुंबईवाले येतात, प्रत्येक वाडीवाडीवर येतात. हां, प्रत्येक वाडीवाडीवर येऊन देवाची सेवा करतात. हे मोठं आहे. आणि काय नवस असतात, ते नवस पण बोलले जातात आणि ते नवसाला वळदेव आमचा पावतो आणि ते नवस फेडण्यासाठी पण येतात, नवस बोलण्यासाठी येतात. अशी सगळी परंपरा आहे ती आणि ती आम्ही अजूनपर्यंत जोपासली आहे. आता जेव्हा तुम्ही जोपासताच ना, तेव्हा हे समजतंय की ही परंपरा, ही संस्कृती आपल्या नवीन पिढीपर्यंत येत चालली आहे. हो, आणि ही पुढच्या पिढीने घेणं तेवढी जबाबदारी आहे. बरोबर आहे. तर समजा की आपली काय परंपरा, कोकणात ह्या परंपरा वर्षानुवर्ष चालत गेलेली असतात. हो, वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेलो असा शिवकालीन आहे सगळा इतिहास हा शिवकालीनच आहे. खूपच छान. चालेल. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे छोटा कुठे गेला आमचा? छोट्याला आणा इकडे, छोट्याला आणा. हे बघा, हा कापड खेळा बघा. पुढची पिढी, भावी पिढी ही तयार होते आता. हे खूपच छान. ती तुम्ही स्वतः ही जोपासलाच आणि तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन पण चालला आणि ती त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन सुरुवात केली आहे. खूपच छान. धन्यवाद. म्हणजे हौशी कलावंत आहेत सगळे. थँक्यू. हां, 100 आमच्या आता सध्या आमच्या 3 पिढ्या चालू आहेत. नारायण धर्माजी कोयंडे, बाबाजी नारायण कोयंडे आणि सुभाष नारायण कोयंडे यांच्या सगळ्या पश्चातमध्ये सर्व मंडळी, पाहुणे मंडळी सगळी आमच्या उपस्थित असते. मुंबईवरून गाड्या करून मुंबईवरून गाड्या करून सर्व सिग्मा उत्सव आपल्या सगळ्या वेगवेगळ्या साजरा होतो. त्याचप्रमाणे गावातून जे काही कार्यक्रम होतात त्याला सुद्धा सर्व मंडळी उपस्थित असते आणि सर्व मंडळी एकोप्याने, एकत्रितपणे, शांततेने सगळा उत्सव साजरा करतात आणि सर्वांचा मान राखून आराम के साथ सर्व लोकांचे आभार मानतात. हीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे सर्व सालाबादप्रमाणे जे काय चालतं आहे त्याप्रमाणे चालवतो आणि याच्या पुढेही चालेल. कोयंडे हा कोयंड्यांचा मांड आहे आणि सर्व मंडळी एकत्रित येऊन सर्व साजरा करतात आणि रात्रीचा कार्यक्रमसुद्धा तयार होतो. शिमग्याचा कार्यक्रम साजरा होतो. अशा प्रकारे हे सर्व मंडळी येतात. आता एवढी सगळी मंडळी जी आहे ती कोयने मंडळी, पाहुणे मंडळी वगैरे सर्व आणि बाहेर येणारे
सुद्धा उद्या गोंधळासाठी येणार आहेत, तरी त्यांची सर्वांचा आम्ही आभारी आहोत. तरी शांतचित्ताने सर्वांनी शांततेने काही कार्यक्रम करावे अशी आमची विनंती आहे आणि सर्वांना सामोपचाराने सगळं समंजसपणाने सांगून सर्व आम्ही कार्यक्रम आटोपतो. होळी उत्सव साजरा करतो. धन्यवाद. आपल्या ग्रामीण दिवसात आपल्या बहिण्यांच्या मान्यवरती आलेले आहे. वीरवाडी तमाम भाविकांचं खेळी मानकरी गावकरी या सर्वांचं या ठिकाणी सार्वजनिक सोने आणि पाटील सुभाषचंद्र नारायण यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा. आपण कापड खेळ कशा प्रकारे असतात, त्याची परंपरा काय ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. त्यावर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येते. भेटी अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.